नॉन स्ट्राईक एंडवरती तुम्ही पाहणार आहात. जपा मॅचकडे तर ओव्हर नंबर पहिले टाकण्यासाठी अनुभवी गोलंदाज सचिन पानसरे इन ऍक्शन तयार होत आहेत. लेट्स प्ले. शॉर्ट पिच बॉल, पहिल्याच बॉलला फक्त दिशा दिली हरीशने, हलक्या हाताने खेळला, बॉल गॅप मध्ये जातोय. 4 धाव्यांसाठी महेश सरांचा इशारा आहे, चौकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. पहा मित्रांनो, 4 धावा धावफलकावरती नक्कीच लागतायत. सचिन यांचं स्वागत केलं मित्रांनो पहिल्याच बॉलवरती चौकाराला. सचिन पानसरे तयार आहे बॉलिंगच्या मार्कवरती पुन्हा एकदा. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न होता, स्विचिटचा प्रयत्न होता, संपर्क नाहीये. डॉट बॉल तुम्ही पाहताय. एका बाजूला पहिल्या चेंडूवरती जरी चौकार आला असेल, दुसरा बॉल सचिन यांचा देखील चांगला पाहायला मिळतोय. तुषार ढोले आणि तुम्ही पाहता एका बाजूला हरीश नवले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. देवगावसाठी सातत्यानं सलामीवीर म्हणून आपण या जोडीला पाहिले. राहुल आसबे देखील सलामीला सातत्यानं आलेले आहेत. पण तो आज थोडीशी रणनीती या मॅच साठी बदलली. मिळेल 5 ओव्हरची मॅच आहे. प्रत्येक बॉलवरती तुम्हाला आक्रमण करावं लागणार आहे. रनअप मध्ये इथे थोडासा फॉल पाहायला मिळतोय. डेड बॉलचा इशारा पंचांचा आपण पाहतोय. मृत चेंडूची घोषणा पंच करतायत. आतापर्यंत आजच्या दिवसामध्ये मित्रांनो 47 षटकार लागलेत, 45 चौकार या मैदानावरती गेलेले आहेत. अचूक उल्लेखन आपण बघा cricketlive.in च्या माध्यमातून आहे. अमित भुजबळ सरांचं देखील मनापासून कौतुक. हलक्याताना चेंडू खेळण्याचा प्रयत्न. डॉट बॉल तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहतायत. पहिल्या बॉलवरती जरी चौकार आला असेल, त्यानंतरच्या 2 बॉलवरती सचिन पानसरे यांनी देखील त्यांचा अनुभव दाखवलाय. त्यासाठी गोलंदाजी दिली ना पहिल्या ओव्हरसाठी. अनुभवी गोलंदाज असं म्हणलं जातं. जुने ते सोने, ओल्ड इज गोल्ड. सातत्यानं चांगलं क्रिकेट सचिन पानसरे खेळत आलेले आहेत. टीम साठी आपण पाहतोय. परत या राऊंड द विकेटचा मारा आहे. हो, यावेळेला देखील आपण पाहतोय कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहे तिथे, पण तो क्षेत्ररक्षक आहे तिथे. आता इंजुरी आहे तिथल्या फिल्डरला तुम्ही पाहताय. सिक्की आहे, परंतु सिक्कीला आज गोलंदाजी करायची, त्यामुळे तो देखील आपण पाहतोय संघामध्ये शॉर्ट थर्डमॅनला बॅकवर्डला त्याला आपण पाहतोय उभं केले. 5 धावा धावफलकावरती आहेत. पाच धावा धावफलकावरती आपण पाहतोय. सुरुवात कशी होणार देवगाव टीम कडे हे देखील पाहणं गरजेचं आहे. शांत खेळ चालू आहे मी म्हणेल. सचिन यांची चांगली गोलंदाजी आतापर्यंत आहे. यावेळेला फटका फसला. शूट हवेत. यष्टीरक्षक दिनेश डाऊन द बॉल. जेल झाला, विकेट आली आणि तुम्ही पाहताय कॅप्टन तुषार ढोले इथं बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. तुषार ढोले माघारी परत आहेत मी म्हणेल. तर नवीन बॅटल आता अमोल बाळसराबला तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहात. अमोल कशा प्रकारची कामगिरी करेल. आज मोठमोठे फटके खेळणं गरजेचं आहे. टीम अडचणीत आहे मी म्हणेल. आज शशिकांत मिर्गेनं टीम साठी केलेलं अर्धशतक, या स्पर्धेत आज घातक अर्धशतक पाहिलं शशिकांत मिर्गेचं. एकाच ओव्हरमध्ये त्यानं 34 धावा बनवल्या होत्या आणि 14 बॉलातच आज त्यानं हाफ सेंचुरी कंप्लीट केली. तर सचिन पानसरे देखील अप्रतिम गोलंदाजी या ओव्हरमध्ये आहे. फक्त 5 धावा आल्यात, 1 विकेट घेतलेली आहे. शेवटचा बॉल असेल या षटकातला. जाऊया मॅचकडे. लोवर फुल टॉस, समोरच्या बॉलला फटके खेळायचा आहे. ओ, तिथं गडबड होतीये. बॉल निसटला मित्रांनो. आपण पाहतोय सिंगलच्या रूपाने धावसंख्या पुढे जाईल. 6 धावा धावफलकावरती एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. ओव्हर नंबर 1 चा खेळ संपला मित्रांनो. 6 धावा धावफलकावरती एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअर चे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली. थँक्यू डीजे.
षटकाचा खेळ आपण पाहतो मित्रांनो. 6 धावा आल्या एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आहे. बेरुना साऊंड्स यांनी चांगला आवाज या स्पर्धेला दिलाय. सर्व आयोजक कमिटीच्या वतीनं त्यांचं देखील कौतुक आहे. धावपलिकावरती इथून पुढे आता धावपलिकावरती आपण पाहतोय मोठमोठे षटकार चौकार कोण लावेल याकडे देखील सर्व ग्रामस्थ पाहत आहेत. कारण की यजमान संघ आहे, घरच्या मैदानावर त्याच खेळाडूंना मोठ्या खेळाचं प्रदर्शन करावं लागेल. तर चिंचोली टीम जर पाहिली तर पाहुणा संघ आहे, त्यांना देखील ताकदवर खेळ करणं एका बाजूला महत्वपूर्ण राहणार आहे. कारण की हा प्लॅटफॉर्म असाच आहे, इथं जो खेळाडू चमकेल ना मी म्हणेल तो नक्की महाराष्ट्रभर देखील चमकताना पाहायला मिळणार. कारण की हा मोठा प्लॅटफॉर्म आहे. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्फूर्ती चषक 2024 मानाचा करंडक आहे. बॉलर तयार. सरपंच दिनेश बोडके यांना तुम्ही मानणार आहात. बॉलिंगच्या मार्गवरती येत आहेत. जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. सरपंच गाजवतील का क्रिकेटचा मंच पुन्हा एकदा? या मॅच कडे आपण पाहूयात. स्ट्राईक गेनवरती अमोल बाळ सराफ. यावेळेला पॉइंटच्या डोक्यावर उडवला. त्यामध्ये बॉल चाललाय. चेंडू जातो एक टप्पा, दोन टप्पा खात. मॅग्निफिकंट स्ट्रोक, खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. चौकार येतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. अमोल बाळसराफ चालू झाला या ओव्हरमध्ये. पहिल्याच बॉलवरती दिनेश बोडके यांच्या चौकार वसूल केलाय. हे फटक्यांची गरज आहे देवगाव टीमला. तर एक एक डॉट बॉल, एक एक विकेट महत्वपूर्ण राहील नॉटी बॉईज चिंचोली संघासाठी. पाहिजे काय कामकाज होणार. बॉलर तयार. पुन्हा एकदा दिनेश. यावेळेला देखील आपण पाहतोय टॅपचा प्रयत्न केलाय. असं वाटलं होतं हलक्या हाताना पॉइंटला पुन्हा एकदा गॅप वर खेळायचं आहे, परंतु यावेळेला संपर्क चांगला नव्हता. टॅप झाला बॉल. तिथे आपण पाहतोय एकच धाव मिळणार आहे. हरीश नवले एका बाजूला आहे, देवगावचा युवा स्टार. दिनेश बोडके यांना तुम्ही पाहताय गोलंदाजीच्या मार्कवरती असताना कमबॅक त्यांनी देखील केले. 11 धावा धावपलिकावरती आहेत ओव्हर नंबर 2 मध्ये. तिथं आपण पाहतोय दूरवरती राहतोय आणि चेंडू गेलाय सुसाट भन्नाट खणखणीत चौकार. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा सनसनीत चौकार. थँक्यू. चौकार येतोय मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये. तुम्ही पाहताय फिल्डर होता असं वाटलं होतं पहिल्या वेळेस तो हात टाकेल बॉलवरती, परंतु त्याच्या तोंडात समोर निघून गेला हा बॉल. चौकार येतोय. बाय बाय करत गेला बॉल. 4 धावेंसाठी. क्षेत्र स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय 15 धावा धावपलिकावरती आहेत. हा चेंडू इथं आपण पाहतोय व्हाईट बॉल. व्हाईटच्या रूपाने आपण पाहतोय. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाईल. स्कोर कार्ड वरती 16 धावा एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. दिनेश बोडके यांच्यावरती देखील दबाव टाकलाय बॅटलनं. 10 धावा आतापर्यंत 3 बॉल मध्ये झाला. यावेळेला फुलर लेगचा बॉल हलक्या त्याने खेळायचे आहेत. फिल्डर आहे तिथे देखील आपण पाहतो एक सिंगल आहे. हा चेंडू चांगला मी म्हणेल ब्लॉक खोल टाकण्याचा प्रयत्न राहिला, ताकदीने टाकला. हलक्या त्याने तिथं तुम्ही पाहताय हरीश खेळतोय. अमोल बाळसराफ एका बाजूला आहेत. कारण की ही माइंडसेट असणं गरजेचं आहे. कारण की 5 षटकांची मॅच आहे. 30 चेंडू फक्त तुम्हाला खेळायचे. 10 विकेट यादी आपण पाहतो होत्या. 9 विकेट शिल्लक आहे अजून बॅटिंग टीमकडे. तर बॉलर्सला एक एक बॉल निर्णायक टाकायचा आहे. फुल टॉस. पुन्हा एकदा लॉंग ऑनच्या दिशेला फटका खेळायचा आहे. फिल्डर येतोय तिथे आपण पाहतोय. लकी आपण पाहतोय चेंडू अडवेल. लकीचं चांगलं क्षेत्ररक्षण तुम्ही पाहताय. धावसंख्या इकडे पुढे जाईल. यादी आपण पाहिलं होत्या 17 धाव होत्या. आता 18 वरती धावफलक जाऊन पोहोचलेला आहे. एकेरी धावींनी आपण पाहतोय धावफलक पुढे चाललेला आहे. चांगली गोलंदाजी तरी देखील मी म्हणेल 12 धावा आल्यात 5 चेंडूंमध्ये. इथं आपण पाहतोय थांबवलं जात आहे. ब्लॅक स्क्रीनच्या पुढे कोणीही येऊ नका विनंती आहे. जे 2 मित्र अजूनही ब्लॅक स्क्रीन पुढे बसलेले आहेत त्यांना देखील विनंती राहील तुम्ही देखील बाजूला बसता विनंती आहे.
फुलटॉस कॅपने ढकलण्याचा प्रयत्न वा ताकदीचं क्षेत्ररक्षण तिथे देखील आपण पाहतोय. सचिन यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. ओव्हर समाप्त. 2 ओव्हरमध्ये फक्त धावा आल्यात 9च्या सरासरीनं. जवळजवळ आपण पाहतोय 9.5च्या सरासरीने 19 धावा आल्यात. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी असेल. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा खेळ होऊन ही पहा ओव्हर संपली. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांच्याकडून ओव्हर संपली. सकाळी देखील अशीच अवस्था होती मी म्हणेल स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन टीमची. 2 ओव्हर झाले होते. जवळजवळ 13-14 धावा काहीतरी होत्या. शशिकांत मिरगे आला, त्याने एकाच षटकात 34 बनवल्या. 5 षटकार 1 चौकार खेळला होता. परंतु आता इथे शशिकांत मिरगे नाहीये मी म्हणेल. एका बाजूला अमोल बाळसराम आणि हरीश नवले आहेत. त्यांना आता गाडीचा गेअर बदलावा लागणार आहे, कारण की म्हणावं तशा अजून या पहिल्या 2 ओव्हरमध्ये पॉवर प्ले मध्ये धावा आल्या नाहीये. चांगली गोलंदाजी केली दिनेश बोडके आणि सचिन पानसरे यांनी मी म्हणेल. 9.5च्या सरासरीने फक्त धावा इथं खर्च झालेल्या आहेत पहिल्या 2 ओव्हरमध्ये आपण पाहिलंय. तर आता ओव्हर नंबर 3 साठी सिक्की आलाय बॉलिंगच्या मार्कवरती. काही करा विनंती राहील, पण आपण देखील थोडीशी त्यांना सूचना करू. बॉलर चला थोडीशी काही करा, आपण थांबू शकणार नाही. क्वार्टर फायनल यानंतर आहे. क्रीडा रसिकांना ती मॅच देखील पाहिजे मी म्हणेल. आज सामना 1 षटकांची जरी क्वार्टर फायनल झाली तरी ती आजच होणार आहे. यावेळेला बॅकफुट पंच पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न आहे. फिल्डर आहे तिथे आपण पाहतोय. चांगलं क्षेत्ररक्षण तिथे युवा खेळाडूकडनं आपण पाहतोय. मनीष आपण पाहतोय चांगली फिल्डिंग आज आपण पाहतोय. मावळ तालुक्यातले दिग्गज आहे. उद्या तालुका वाईजचे नामवंत खेळाडू नामवंत संघ आपण या स्पर्धेत पाहणार आहोत. धावफलकावरती 20 धावा आतापर्यंत लागल्यात. एका गाड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण पाहिलं आहे. बॉलर तयार. ब्लॉक होल चेंडू. वा काय बॉल टाकलाय. सिक्कीकडे वेग इतका भन्नाट आहे ना. तिखट मारा करतोय. रफ्तार का राजा मी म्हणेल सिक्की. आणि चेंडू ज्या वेळेला पडतोय ना त्यावेळेला भन्नाट निघून जातोय. या स्पर्धेच्या निमित्तानं महाराष्ट्र पोलीस सुरेश भाऊ टिळेकर, गणेशजी सावंत पाटील, भरत शेठ किल्लोर आणि दत्तात्रय शेठ विधाटे या मान्यवरांचं आगमन आहे. सर्वांचं स्मृती चषक मध्ये मनपूर्वक स्वागत आहे. वाह काय वेग आहे. भन्नाट 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 वेग. ही गोलंदाजी शुद्ध 24 कॅरेट आहे. टप्पा इतका चांगला आहे ना. एक ब्लॉक टाकतोय, एक तुम्ही पाहता गुड लेंथ वरती टप्पा पडतोय. सिक्कीच्या हाताला दुखापत आहे तरी देखील त्याला संघात का घेतलंय ना त्याचं उदाहरण असलेली ही गोलंदाजी आहे. वा सिक्की वा. काही चेंडू टाकले जात आहेत. आतापर्यंत 3 बॉलात मित्रांनो फक्त 1 धाव आली आहे. ही देवगाव टीमला मोठी अडचण आहे. यावेळेला विकेटचा प्रयत्न फसला. चेंडू हवेत. सिक्कीला मिळते विकेट. मोठा मासा गळाला अमोल बाळसराफ. इथं बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. पहा मित्रांनो आपण नक्कीच पाहूयात. धावफलकावरती जाणार आहोत. 20 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आज खरं तर सिक्कीची देखील चर्चा राहिली आहे. सिक्कीचा वेग इतका भन्नाट आहे ना. तुम्ही बघा अचूक टप्प्यावरती गोलंदाजी आहे आणि इथं देखील त्याला विकेट मिळाली. ओढून मारावं लागलं या बॉलला, परंतु एलिव्हेशन कमी मिळालं. लॉंग ऑफचा खेळाडू तिथं होता विजय बालघरेन आपण पाहतोय. विजय बालघरेन तिथं कुठलीही चुकी केली नाही. चांगला झेल त्यानं तिथं टिपला. तर आता नवीन बॅटल देवगावचा सिक्सर किंग शशिकांत मिरगेला आपण पाहतोय. ज्यांना आज षटकारांचा पाऊस पडला या आधीच्या मॅच मध्ये. या स्पर्धेच्या निमित्तानं या स्पर्धेचे आयोजक संदीप भाऊ परंडवाल यांचे बंधू आदरणीय संतोष भाऊ परंडवाल दादा आपण देखील या ठिकाणी वेळात वेळ काढून उपस्थित राहिलात. आपला देखील स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक मध्ये मनापासून स्वागत आहे.
यावेळेला खोलवर टप्पाचा बॉल खोतून काढला, तिथे देखील चेंडू हवेत. वॉट कॅच, ब्रिलियंट कॅच मयूर बालघरे, सुंदर झेल टिपतो आणि विकेट आली. शशिकांत मिरगे 0 वरती बाद. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. मित्रांनो, धावफलकावरती आपण जाणार आहोत. स्कोर कार्ड वरती धावा आहेत 20 धावा, म्हणजे या षटकात सिक्कीनं धाव दिली आहे. एक धाव. गोलंदाजी आवडले असतील ना मित्रांनो, त्याच्यासाठी देखील टाळ्या वाजवा. जरी संघ गावचा असेल, परंतु पाहुण्या संघाचा खेळ मी मानेल अप्रतिम आहे. सिक्कीची गोलंदाजी सुंदर, अप्रतिम. 2 विकेट घेतल्यात एका षटकात. अमोल बाळसराफ, त्यानंतर शशिकांत मिरगेला त्यानं स्वस्तात माघारी पाठवलं. तर आता दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय नवीन बॅटल. राहुल आसबे मैदानात दाखल झालेत. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 20 धावा धावफलकावरती येतात. हे 12 चेंडू पाहिजे कशा प्रकारचे राहणार आहेत. आजचा दिवस असा राहिला, एका ओव्हर मध्ये देखील मॅच फिरलेला आहे. परंतु ती एक ओव्हर कोणती असणार बॅटिंग साठी जी धावा बनवणार राहील. दिनेश बोडके यांनी आपण पाहतोय चेंडू हातामध्ये घेतलाय. सिक्कीनं कमाल केली मी म्हणेल. एकाच ओव्हर मध्ये आपण पाहतोय 2 विकेट, एकच धाव दिली. मग हा सामना जर पाहिलं ना, तसं म्हणावं लागेल देवगाव टीम साठी देखील 4 ओव्हरचाच झाला. कारण की एका षटकात जर एक धाव येत असेल तर तसे ते 4 ओव्हरचीच मॅच खेळले मी म्हणेल. परंतु अजून इथून पुढचे 12 चेंडू पाहिजेत. वेळ वाचवा, वेळ वाचवा, समय बचाइए. बॉलर तयार. सरपंच दिनेश बोडके यांना पण पाहतोय जमा मॅचकडे. स्ट्राईक वरती हरीश नवले. हरीश खेळलाय 8 बॉल, त्यानं 12 बनवल्यात. त्याला देखील स्ट्राईक रेट वाढवावा लागणार आहे, कारण की डेथ ओव्हरचे आता 12 चेंडू राहिलेत. ओ फुलटॉस ह्या बॉलचा फायदा उठवणं गरजेचं आहे मी म्हणेल. इतक्या ताकदीने आला हा बॉल. तिथं आपण पाहतोय संपर्क होऊ दिला नाही, वेगाचा वापर केला दिनेश यांनी देखील. डॉट बॉल, म्हणजे ही डॉटचं सत्र जर पाहिलं ना, यादीचे जे काही 7 बॉल पडलेत त्यामध्ये फक्त एकच रन आली आणि जवळजवळ 6 बॉल डॉट आलेत जे आपण पाहिलेले आहेत. काही विकेट आल्या, 2 विकेट आल्या त्यामध्ये. फुलटॉस, इथं देखील फुलटॉस होता. 2 फुलटॉस मिळाले हरीशला मी म्हणेल. म्हणाव तसे फटके आले नाहीयेत. जोरात टाकले दिनेश यांनी. आपण पाहतो ताकदीने बॉल टाकलेत. बॅट येस तोपर्यंत चेंडू मिडल होऊ दिले नाही. 21 धावा 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. राहुल आजबेवरती सर्वांच्या नजर आहेत. मॅच फिनिशर म्हणून ओळखले जातात, परंतु आज घरच्या मैदानावरती कशा प्रकारचे फटके खेळतील राहुल आजबे हे देखील पाहणं महत्वाचं आहे. ओव्हर नंबर 4 चा खेळ आहे. दिनेश यांनी आतापर्यंत रोखून ठेवलंय. आतापर्यंत मी म्हणेल 20 बॉल पडलेत, 9 डॉट बॉल आलेत. यावेळेला समोरच्या बॉलला फटका खेळायचा आहे. क्षेत्ररक्षक आहे लॉंग ऑनला. फिल्डर तिथं आपण पाहतोय लक्की बॉल अडवेल. राहुल आजबे देखील आपण पाहतोय हळूवार बॉल खेळताना पाहायला मिळतोय. हे हळूवार फटके संघाला अडचणीत आणणार आहेत. 22 धावा आहेत, 4थी ओव्हर चालू आहे. फक्त आता 9 बॉल शिल्लक राहिलेत पहिल्या इनिंग मधले. या 9 बॉल मध्ये हरीश नवले आणि राहुल आजबे किती धावा बनवणार याकडे देवगाव ग्रामस्थांचं आज लक्ष लागलेलं आहे. बॉलर तयार. दिनेश यांचे 3ही चेंडू अप्रतिम आलेत. फुलर लेंगचा बॉल, पुन्हा एकदा यॉर्कर लेंग, परफेक्ट यॉर्क. ओ फेकी केली, इथं एक सिंगल मिळणार आहे. ही मॅच देखील मी म्हणे लो स्कोरिंग होणार का? याआधी देखील एक माप्प गवन होतं 11 चॅलेंजर्सच्या विरोधात. तुम्ही पाहिलं होतं ऋतुजा 11 दत्तनगर संघ खेळत होता. 40चं टार्गेट मी म्हणेल त्या ठिकाणी होतं. तर ही मॅच देखील अशीच चालू आहे. सायंकाळच्या 17 धावा होत नाहीये, प्रेशर आहे मी म्हणेल. यावेळेला आडवा बाट फटका खेळले राहुलच्या बॅट बंद. गुडगा टेक, सिक्सर देख चरण षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. गुडगा टेक व तुम्ही बाहेरच्या बॉलला ओढून मारलं.
राहुल आजबेचा हा अनुभव आहे, प्रतिनिधी अनुभव आहे. मोठं क्रिकेट खेळलं या खेळाडूंना देखील आणि षटकार येतोय. मोका जंक्शनने हा षटकार आलाय. गरज होती या षटकाराची म्हणेल देवगाव टीमला. पुन्हा फुल टॉस, स्विच हिट, स्विच हिट. काय फटका खेळलाय राहुल. चेंडू जातो एक टप्पा खात. सीमा भार 4 रन, चौकार. जखमी वाघ आहे मी म्हणेल राहुल आजबे. सकाळी याच फटक्यांची खरं तर तो संघासाठी हे फटके खेळत होता, परंतु त्यावेळेला त्याचे बॉल बॅटवरती आले नाही, लवकर बाद झाला. परंतु या महत्वपूर्ण मॅच मध्ये त्याने हे 2 मोठे फटके खेळले. धावपलकाला आकार मिळाला. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आहेत. 4 ओव्हरचा खेळ संपला. 33 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 6 बॉल. चला चिंचोली टीम घाई करा. विनंती राहील अजिबात इतक्या हळूवर चालू नका. आपल्याला अजून क्वार्टर फायनल खेळवायचे आहे. आजची क्वार्टर फायनल आजच होणार आहे. उद्या तालुका व्हायचे देखील नामवंत 8 संघ तुम्ही या स्पर्धेत पाहणार आहात. आजूबाजूच्या आपण पाहतोय खेड, मुळशी, जुन्नर तुम्ही पाहताय. त्यानंतर हवेली तालुका असे दिग्गज महारथी एकमेकांच्या विरोधात. उद्या शिरूर तालुका देखील आहे. या तालुक्यातले नामवंत संघ उद्या या स्पर्धेत खेळणार आहेत. शेवटचे 6 बॉल बाकी. पहिल्या इनिंग मधले मी म्हणेल किती धावा बनवणार देवगाव टीम. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन नॉटी बॉय चिंचोलीच्या विरोधात. बॉलर तयार. दिनेश चव्हाणकडे आपण पाहतो विश्वास दाखवलाय. दिनेश यांचा हा बॉल फाईट बॉल, पंचांचा इशारा आहे. फाईट बॉल आपण पाहतोय, पंचांचा इशारा येतोय. अंतिम षटकाचा खेळ आपण पाहतोय मित्रांनो. यावेळेला फुल टॉस चेंडू डीप मिड विकेट फोडला. आउट ऑफ द मार्क. षटकार शरण. फटका असा धुवाधार. हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. मॅच रंगते मित्रांनो. असं वाटलं होतं टीम 40 पर्यंत तरी पोहोचेल की नाही, परंतु ज्या वेळेला राहुल आजबे आणि हरीशचे फटके आलेत ना, 40 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये लागलेल्या आहेत. अजून या ओव्हरचे जवळजवळ 5 बॉल शिल्लक आहेत. शिवाजी दादा परंडवाल, त्याचप्रमाणे सचिन दादा वाघ, त्याचप्रमाणे गणेशजी गायकवाड या मान्यवरांचं देखील शुभगमन आहे. सर्वांचं स्मृती चषक मध्ये मनापासून स्वागत आहे. आक्रमण करतोय हरीश अंतिम षटकात. इथं बाहेर न जाणारा बॉल. वाईड बॉल आपण पाहतोय. 50 इशारा येतोय. वाईडच्या रूपाने आपण पाहतोय धावसंख्या पुढे जाईल. धावसंख्या चला रिव्ह्यू सिस्टम आपल्या स्पर्धेत कोणतीही नाहीये. मॅच सुरू करा विनंती आहे. बॉलर तयार. दिनेश. वाह, सुंदर सुंदर चेंडू आपण पाहतोय. परफेक्ट ब्लॉक होत आहेत बॉल मी म्हणेल. हरीश आपण पाहतोय मोठमोठे फटके खेळायला सुरुवात करतोय. जी पायाची मुवमेंट आहे ना ती थोडीशी हुशार होते मी म्हणेल. खरं तर फटके येत नाहीये, डॉट बॉल येत आहेत मी म्हणेल. राहुल आजबे एका बाजूला 50 टच मध्ये आहे. तो 3 बॉल खेळला, 11 त्यानं बनवल्यात. तर हरीश 13 बॉल खेळला, त्यानं 20 बनवलेला आहे. अजून 4 चेंडू आपण पाहतोय निर्णायक टाकायचे दिनेश चव्हाणला देखील. यावेळेला फटका खेळण्याचा प्रयत्न फसलाय. स्वतः बॉलर चेंडू चकले आहे. कॉटन बोल्ड आणि आपण पाहतोय तेच घडले मी म्हणेल. मैदानाच्या आतमध्ये कॉटन बोल्ड होतोय. बॅटल परतेल हरीश नवले. बॅक टू द पविलियन. संधी होती कॉटन बोल्डची आणि ती संधी इथं खरं तर संधीचं सोनं झालं. विकेट आली आहे. टीम मीटिंग नको. चला नवीन बॅटल पटकन काही करा. एक्केचाळीस धावा धावपलकावरती आपण पाहतोय. सौरभ राऊत नवीन बॅटल मैदानात दाखल होतोय. चिंचोली टीम वारंवार टीम मीटिंग नको यादी आपण सूचना दिलेल्या आहेत. शेवटचा आणि अंतिम षटक आहे. 5 वेळेत संपणं गरजेचे राहील. अजून आपल्याला यानंतर एक क्वार्टर फायनल खेळवायचे आहे. ती किती षटकांची होईल
2 षटकं, 1 षटकं ती देखील पाहणं गरजेचं आहे. कारण की आपल्या स्पर्धेचं नियमावली इतकी कडक आहे. खेळाडूंनी जर उशीर केला तर त्याचा भुगतान त्यांनाच भोगायचा आहे. त्यामुळं आज क्वार्टर फायनल ही होणार यात मात्र शंकाच नाहीये. जे नियमावली ठरली पहिल्या महिन्यापासून जे काही 2 महिने नियोजन आधी आखले तेच इथं आपल्याला घडताना पाहायला मिळणार आहे. इतकं अचूक नियोजन आहे. शिस्तीचं प्रतीक आहे ही स्पर्धा. यावेळेला विकेटचा प्रयत्न छोट हवेत. सिक्की चेंडूच्या खाली जेल झालाय. विकेट आली आणि इथं बॅटल बाद होत आहेत. सौरभ देखील बाद. यावेळेला सिक्कीनं दोन्ही हात वापरले मी म्हणेल. एका हाताला इतकी मोठी दुखापत आहे. त्याला माहिती आहे हा झेल महत्वाचा आहे. त्यानं ज्यावेळेला दोन्ही हात केले. गोलंदाजी एका हातानेच केली. दुसऱ्या हाताने फक्त वापर केला. परंतु तुम्ही पाहता यावेळेला दोन्ही हात झेल घेण्यासाठी वापरले. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांची दमदार विकेट. करू दे हवा नाव आपलंच गाजतंय बाबा. कोणी किती करू दे हवा नाव आपलंच गाजतंय. नवीन बॅटल आपण पाहतोय. बंटी फुलपगार या देवगावाला पडलेले गोड स्वप्न म्हणून आम्ही या खेळाडूकडे पाहतो. बंटी आज पाहायचं आहे कशा प्रकारचे फटके खेळतील. बंटी फुलपगार दाखल झालेत. अनुभवी खेळाडू आहे टीमचे मी म्हणेल. बॉलर तयार. 2 बॉल शिल्लक राहिले शेवटचे. पाहिजे बंटी शेवटच्या 2 बॉलवरती एखादा विकेट खेळणार का आपल्या टीमसाठी देवगाव संघासाठी मी म्हणेल. तर दिनेशचे चांगला षटक आतापर्यंत. फुलर लेंगचा बॉल चांगला फटका खेळले. अलोंग द कार्पेट स्ट्रोक आहे. सिंगल आली. राहुल आले ऑन स्ट्राईकला शेवटच्या बॉल साठी. पहिल्या डावातील शेवटचा बॉल आपण पाहतोय. देवगाव टीम तुम्ही यानंतर फिल्डिंग साठी लगेच रेडी राहा. अजिबात उशीर तुम्ही देखील करणार नाही. शेवटचा बॉल राहुल आजबे फेस करले म्हणजे राहुलला डायरेक्ट याआधी राहुलला सुंदर फटके खेळले आणि या शेवटच्या बॉलवरती स्ट्राईक आली की त्याच्यासाठी बॅड लक राहिलाय. जो चांगल्या टच मध्ये पाहायला मिळाला. यावेळेला बाहेर न जाणारा बॉल. हा डावपिच होता मी म्हणेल. खरं तर नॉटी बॉईज चिंचोली संघाचा की राहुलला दुसऱ्या बाजूलाच ठेवायचं कारण की अनुभव खेळाडू आहे. अमोल जाधव सारखा तुम्ही पाहताय. दिनेश बोडके देखील आहेत संघामध्ये. त्यानंतर मयूर बालघरे आहेत. या खेळाडूंना माहिती आहे राहुलला जास्तीत जास्त स्ट्राईक वरती जर ठेवलं असतं तर अजून 1-2 मोठे फटके पाहायला मिळाले असते प्रतिस्पर्धी संघाकडनं मी म्हणेल. फुल टॉस नो बॉल पंचांचा इशारा देखील आपण पाहतोय. नो बॉल वरती आलाय. चौकार तुम्ही पाहताय. हा बॉल 5 धाव्यांचा बोनस देऊन गेला. उघडा डोळे पान हिट. स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक झाले सुपर हिट. पुढचा चेंडू फ्री हिट. काय होणार मित्रांनो या फ्री हिटच्या बॉल वरती. म्हणजे हे टर्निंग असणार का हा बॉल. ज्या वेळेला दुसरा डाव होईल शेवटपर्यंत मॅच जाईल त्यावेळेला ह्या 5 धावा लक्षात येतील. 48 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. स्कोर कार्डला पुन्हा एकदा आकार मिळतोय. फ्रीडचा बॉल आहे. महेश सरांचा इशारा होतोय फ्रीड साठी. राहुल आजबे जर मी म्हणेल या आधीचे 2-4 बॉल अजून जर खेळला असताना तर नक्की मी म्हणेल षटकार चौकार खेळले असते. परंतु जसा आलाय ना तसा एक चौकार पुन्हा येतोय. बॉलर तयार. रिव्हर्स केल्याचा प्रयत्न पुन्हा एकदा गॅपमध्ये बॉल. पहिली धाव घेतली आहे. सिंगल घेतली जाईल. दुसरीचा प्रयत्न करायचा आहे. सिंगल येणार आहे. षटक संपला. पहिला डाव संपेल. पहिली इनिंग संपेल. प्रथमदा बॅटिंग करत असताना स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्पोर्ट फाउंडेशन देवगाव टीम बनवते 49 धावा आणि लक्ष असेल 30 बॉल 50 धाव्यांची गरज. नॉटी बॉईज चिंचोली तुमच्या समोर असणार आहे. चला देवगाव टीम लगेच लाईनअप मध्ये लगेच मैदानाचा ताबा घ्या. अजिबात वेळ तुम्ही घेणार नाहीये. चला पटकन विनंती राहील. आणि ऋतुजा 11 दत्तनगर टीम तुम्ही या बाजूला येऊन बसा. चला पटकन. यानंतर लगेच क्वार्टर फायनल देखील सुरू होणार आहेत. 5 ओव्हर संपल्याबरोबर टॉस होईल लगेच. हनुमान क्रीडा संघ माळीनगर देहूगाव आयोजित स्वर्गीय ऍडव्होकेट प्रशांत साहेब स्मृती चषक 2024 पर्व 6च्या निमित्ताने उपस्थित सर्व संघांचे आणि क्रिकेट प्रेमी रसिकांचे हार्दिक स्वागत. दमदार स्वागत.
चला सलामीचे जोडे दोन्ही बॅटर्सला विनंती राहील आपण लगेच मैदानाचा ताबा घ्या. नॉटी बॉय चिंचोली तुमचे सलामीवीर मैदानाच्या आतमध्ये लगेच पाठवा. 30 बॉल मध्ये 50 धाव्यांचं लक्ष्य आहे. हे लक्ष्य पूर्ण केलं जाणार की रोखलं जाणार या दुसऱ्या डावामध्ये आपण पाहणार आहोत. यानंतर मी मायक्रोफोनवरती आमंत्रित केले या मावळ तालुक्यातील एक गोड आवाज उर्से गावचा एक गोड आवाज आदेश ठाकूर सरांना. सर या स्वागत आहे. धन्यवाद. हॅलो चेक. हॅलो. तुकोबनचे अभंग शिवबा अन्यायावरती बार शिवबा समशेरीची धार शिवबा अजून काय सांगू काय शिवबा माय शिवबा बाप शिवबा पाठीवरचा हात शिवबा अखंड हिंदुस्थानचे दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक शिवबा धण्यांची माऊली साधकांचे मायबाप संतश्रेष्ठ धनोबर जगद्गुरु तुकाराम महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीमध्ये आपण पाहतोय स्वर्गवासी ऍडव्होकेट प्रशांत साहेब जगताप स्मृती चषक 2024 ही स्पर्धा आपल्या भेटीला आली. आजचा दिवस क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पहिला आणि पहिल्या दिवसामधील हा महत्वपूर्ण सामना तुम्हाला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळतोय. मी तुम्हाला सर्वांना मैदानाच्या मध्ये घेऊन जाईल त्याआधी इथे जमलेल्या सर्व मित्र परिवाराचं संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं आणि संपूर्ण क्रिकेट प्रेमींचं मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि मैदानाच्या मध्ये चालू असलेला सामना तुमच्यापर्यंत पोहोचवतो. एका बाजूला आहे नॉटी बॉय चिंचोली तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय प्रशांत साहेब जगताप स्पोर्ट फाउंडेशन देहू घरचा संघ मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय कामकाज करतोय. तर प्रथमतः बॅटिंग करत असताना या संघाने बनवल्यात 49 धावा आणि जिंकण्यासाठी नॉटी बॉय चिंचोली संघाला 50 धाव्यांची गरज. चला विनंती असणार आहे स्पीड अप करा आणि आयोजक कमिटीकडून सकाळच्या सत्रापासून तुम्हाला एकच सूचना येते की क्वार्टर फायनलची लढत आजच होईल. शेवटचा सामना आजच खेळवला जाईल. भले तो 1 ओव्हरचा जरी खेळवायला लागला तरी चालेल परंतु आजच तो सामना संपन्न केला जाईल याची नोंद घ्या. सलामीची जोडी आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळते. एका बाजूला आपण पाहतोय मयूर बालघरे अर्थात माबळ तालुक्यातील गब्बर म्हणून या खेळाडूची ओळख आहे. डावखुरी हाताचा आक्रमक फलंदाज म्हणून सातत्याने संपूर्ण माबळ तालुक्यामध्ये त्याची ओळख राहिली आहे. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय लकी द रायझिंग स्टार लकी मैदानाच्या मध्ये या स्पर्धेच्या निमित्ताने संदीप भाऊ आढावा या ठिकाणी उपस्थित होत आहेत. मनपूर्वक स्वागत आहे. पहिला बॉल पहिला चेंडू पहिलाच बॉल मैदानाच्या मध्ये वाईड आलाय. अवंतर अतिरिक्त धावेने संघाचं खातं या ठिकाणी खोललंय. अकाउंट ओपन झालंय. संघाचा श्री गणेशा होतोय. एक धाव धावफलकावरती आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज शशिकांत मिरगे ज्या खेळाडूने आपण पाहतोय संपूर्ण दिवस गाजवला. या दोन संघांपैकी एक संघ क्वार्टर फायनलची लढत खेळत असताना पाहायला मिळेल. तत्पूर्वी एक संघ आपण पाहतोय क्वार्टर फायनल साठी तयार झालाय. ऋतुजा 11 दत्तनगर त्यांना देखील विनंती आहे मैदानाच्या या बाजूला येऊन बसा. आयोजक कमिटीकडून सूचना येते. शॉर्ट पिच होता आडव्या बॅटने खेळायचा होता परंतु मयूरच्या बॅटवरती हा चेंडू येऊ शकला नाही. आपण पाहतोय डॉट बॉल येतोय. डॉट चेंडू निर्धाव स्वरूपाचा चेंडू या ठिकाणी आलाय. थांबवून ठेवलंय मयूरला. पहिल्या बॉलवरती अतिरिक्त धाव नक्कीच खर्च केली आहे. थोडीशी खराब लाईन लेंथ पाहायला मिळाली परंतु मैदानामध्ये पुन्हा एकदा कमबॅक. डॉट बॉल घरच्या मैदानावरती घरच्या प्रेक्षकांसमोर घरची मॅच पुन्हा एकदा शशिकांत मिरगे खोलवर टप्पा चेंडू मैदानाच्या मध्ये टाकते. परफेक्ट वाईड यॉर्कर. इथे मयूर बालघरेला पूर्णपणे थांबवून ठेवण्याचा प्रयत्न करेल. 3 आपण पाहिले आतापर्यंत 2 चेंडू झालेत. 2 चेंडूवरती फक्त 1 धाव आली आहे ती देखील वाईडची. 28 बॉल 49 धाब्यांची गरज मॅच जिंकण्यासाठी. एक रंगतदार सामना होणार यामध्ये काही शंका नाही. शॉर्ट पिच होता पुन्हा एकदा मयूर आडव्या बॅटने खेळतोय. सातत्याने एक फटका मैदानाच्या मध्ये खेळण्याचा प्रयत्न. यामुळे आपण पाहिलं बॅटवरती चेंडू येत नाहीत. एक मानाची आणि सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा या स्पर्धेचे केलेलं हे आयोजन आणि नियोजन देखण्या स्वरूपामध्ये पाहायला मिळत आहे. प्रशस्त अशी बाउंड्री लाईन इंटरनॅशनल दर्जाची असणारी आपण पाहतोय. आंतरराष्ट्रीय दर्जाची बाउंड्री लाईन देखील आहे. त्याचप्रमाणे जर पाहायला गेलं तर संपूर्ण खेळाडूंसाठी इथे मात्र जेवणाची सोय देखील केली आहे. त्यानंतर जर आपण पाहिलं तर
थेट लाईव्हच्या माध्यमातून या ठिकाणी प्रक्षेपण केलं जात आहे या स्पर्धेचं. इथे मात्र एक सिंगल आली, सिंगलच्या मदतीने संघाचा वाढता धावफलक देखील आपण पाहतोय पुढे सरसवलं जाईल. 2 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. आतापर्यंत 4 चेंडू टाकले, 2 धावा खर्च केल्यात. आज मात्र शशिकांत मिरगे नावाचा तारा आपण पाहतोय या मैदानावरती चमकताना पाहायला मिळेल. 26 चेंडू शिल्लक आहे, 48 धाब्यांची गरज आहे. स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्र पोलीस प्रकाश कटके या ठिकाणी उपस्थित होत आहेत. स्वागत. रिव्हर्स अटेंड करायचा होता, परंतु हा चेंडू आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये डॉट बॉल येतोय. लकी रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूची ओळख आहे. माबळ तालुक्यातील रायझिंग स्टार म्हणून या खेळाडूला ओळखलं जातं. आज मैदानाच्या मध्ये गरज आहे बॅटिंगची, ती बॅटिंग लकीच्या माध्यमातून पाहायला मिळेल का? या आधीच्या सामन्यामध्ये थोडासा अपयशी ठरलाय, परंतु या सामन्यामध्ये गरज आहे. इथे बिग हिटचा प्रयत्न झालाय, 30 यार्ड सर्कल भेदलाय आणि चेंडूला पाठवलंय सीमारेषेच्या बाहेर. बिग ब्लास्ट और ये चरण षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. चला स्पीडअप करा, विनंती असणार आहे. टीम मीटिंग बंद करा. आयोजक कमिटीकडून सूचना येते. जर पाहिलं गेलं तर लकीच्या बॅट मधनं आपण पाहतोय काय फटका खेळलाय. षटकार त्या ठिकाणी आला. अगदी शेवटच्या चेंडूवरती 6 धाब्यांच्या मदतीने संघाचा धावफलक वाढलाय. त्याचप्रमाणे षटक क्रमांक पहिलं देखील संपलंय. 6 चेंडूचा डाव संपलाय आणि मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 8 धावा धावफलकावरती. उर्वरित चेंडू शिल्लक आहे 24 आणि 42 धाब्यांची गरज. 24 चेंडू शिल्लक आहे, 42 धाब्यांची गरज सामना जिंकण्यासाठी. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाईल? गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय हरीश नवले गोलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. या संघाचा असणारा वंडर बॉय म्हणून खेळाडूची सातत्याने ओळख आज मैदानाच्या आतमध्ये स्पष्ट करायची आहे. बॅटिंग करत असताना चांगली कामगिरी तर त्यानं केली आहे. आता गोलंदाजीच्या मार्कवरती आला, तिथे देखील कामगिरी महत्वाची आहे. पुन्हा एकदा जमलेल्या संपूर्ण प्रेक्षक वर्गाचं मनपूर्वक स्वागत. संपूर्ण क्रिकेट प्रेमी या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं मनपूर्वक स्वागत. अशा खेळण्यासाठी आता असणार आहे मयूर बालघरे. मयूर बालघरे आपण पाहतोय तयार आहे. चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. वारंवार सूचना येते आणि हे वारंवार सांगितलं जाणार नाही. पुढचा चेंडू आहे, आडव्या बॅटने उडवलाय आणि मयूरच्या बॅट मधला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. गब्बर इज बॅक. षटकार. फटका असा धुवाधार, हा गेला षटकार. मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. थँक्यू. हा षटकार आपण पाहतोय मयूरच्या बॅट मधनं आलाय. षटकाराने आपण पाहतोय संघाचं धावफलक पुढे जात आहे. पहिल्या बॉल वरती स्वागत केले हरीश नवलेचं. पुढचा चेंडू मयूर साठी. हा बॉल खोलवर टप्पा टाकण्याचा प्रयत्न होता. लोवर फुल टॉस तिथे समोरच्या दिशेला खेळून काढलाय आणि मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येतोय. एक तेरी एक मेरी. एकीकडे गोलंदाज, एकीकडे फलंदाज स्वतःचं वर्चस्व दाखवतायत. स्वतःचा गेम स्पिरिट दाखवताना पाहायला मिळत आहेत. हरीश गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा तयार. अनस्ट्राईक मयूर. ओहो, हा चेंडू आपण पाहतोय लेटकट खेळण्याचा प्रयत्न होता, परंतु व्हाईट बॉलचा इशारा येईल. अभंतर अतिरिक्त धाव संख्या धावफलकावरती ऍड केली जाईल. संघाचा धावफलक वाढेल. 15 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. 15 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट्स. एकही गडी बाद नसताना आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये 15 धावा आल्यात. 22 चेंडू आहे, 35 धाव्यांची गरज. हा बॉल पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये पाहायला गेलं तर हा देखील वाईट आलाय. अतिरिक्त धावा सातत्याने खर्च केल्या जात आहेत. अतिरिक्त धाव्याने आपण पाहायला गेलं तर हे षटक थोडस लांबताना पाहायला मिळेल. हा चेंडू आणखी एकदा टाकावा लागेल. चांगले चेंडू आता मात्र मैदानाच्या आतमध्ये टाकणं गरजेचं आहे. धावफलक रोखावं लागेल. त्याचप्रमाणे धावफलक पुढे नेण्याचं काम मयूर करतोय. हलक्या हाताने चेंडू खेळून काढला. बॅटची कडा यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू गेला. डायरेक्ट हिटचा प्रयत्न देखील होता, परंतु मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन सेफ आहे. लकी अनस्ट्राईक खेळताना आता पाहायला मिळणार आहे. एक धाव कंप्लीट केली आहे. संघाचा धावफलक वाढलाय आणि एका धावेने संघाचा धावफलक जाऊन पोहोचलाय 17 रन्स. 17 आपण पाहतोय त्या ठिकाणी आहे 17 पे 11. गोलंदाज की फलंदाज. चौकार, षटकार, एकेरी धाव, दुहेरी धाव, विकेटचं पतन काय मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल?
लकी ऑनस्ट्राईक खेळण्यासाठी तयार आहे. एक आक्रमक खेळाडू म्हणून सातत्याने याच संघामध्ये त्याने कामकाज केलंय आणि जर पाहिलं गेलं तर खूप कमी वेळामध्ये फिनिक्स पक्षासारखी भरारी घेणारा खेळाडू या संघामध्ये आहे. त्याचं नाव आहे लकी. समोरच्या बाजूला फटका खेळलाय. हा फटका जाऊन पोहोचेल. एक टप्पा काच सीमारेषेच्या बाहेर. हसते हसते कट जाय रस्ते. चौकार 4 धावा. भिडू दे साऱ्या गगनात ललकार. हा आहे मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा. इथे चौकार पुन्हा एकदा पाहायला मिळतोय. लकीच्या बॅट मध्ये एक षटकार एक चौकार आलाय. या आक्रमकतेसाठी ओळखला जाणारा खेळाडू म्हणजे लकी आहे. पुन्हा एकदा अनस्ट्राईक तयार. रिव्हर्स अटेंड करायचा होता. तिथे पंचांकडे अपील केली जाते परंतु मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय अपील फेटाळली. फलंदाज मैदानाच्या आतमध्ये सेफ आहे लकी. डॉट बॉल. चला वेळ वाचवा. पंचांचा डिसिजन फायनल डिसिजन. पंचांचा निर्णय अंतिम आहे. 19 चेंडू 29 धाब्यांची गरज. 21 धावा धावफलकावरती बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये. ऋतुजा 11 दत्तनगर संघ त्यांना देखील विनंती आहे या बाजूला या. डगआउटच्या बाजूला या. वारंवार सूचना केली जाते आयोजक कमिटीकडनं. पुढचा चेंडू आहे लकीसाठी. हो लकीच्या बॅटमध्ये फटका तर खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे परंतु शेवटच्या क्षणी चेंडू अडवला. चांगलं क्षेत्ररक्षण. पैकी थोडीशी उशिरात आणि खराब देखील होती परंतु कलेक्शन झालंय आणि मैदानामध्ये येते फक्त एक सिंगल. एकेरी धावेने फारसा फरक तर पडणार नाही परंतु संघाचा धावफलक पुढे नेण्याचं काम केलं जाईल आणि संघाचा धावफलक 22 धावा धावफलकावरती. उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 18 आणि त्या 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 28 धाब्यांची गरज. 18 चेंडू 28. स्पीड अप. वेळ वाचवा. समय किसी का गुलाम नाही, हम सब समय के गुलाम है. वेळ वाचवणं गरजेचं आहे. वारंवार सूचना येते टीम मीटिंग बंद करा. एक सामना महत्वपूर्ण सामना शिल्लक आहे. कोणताही एक संघ नक्कीच आजच्या दिवसातील फायनल साठी दाखल होणार आहे. त्यासाठी विनंती असणार आहे चला वेळ वाचवणं गरजेचं आहे. तुमच्यापैकी एक टीम आहे. 18 चेंडू आहे. 18 चेंडू मध्ये सामना जिंकण्यासाठी 28 धाब्यांची गरज. काय कामगिरी मैदानामध्ये केली जाईल. 5 चेंडू 11 धावसंख्येवरती आपण पाहतोय लकीला आणि त्यानंतर मयूर वारघरे 7 चेंडू 8 धावसंख्येवरती. जास्तीत जास्त चेंडू कमीत कमी धावा नक्कीच मयूरने बनवल्यात परंतु संघाचा डाव सांभाळण्याचं काम या खेळाडूने केलंय आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहायला गेलं तर पुन्हा एकदा स्ट्राईक रोटेट होताना पाहायला देखील मिळाली आहे आणि आता नवीन गोलंदाजीच्या मार्कवरती या संघातील असणारा रायझिंग स्टार पुन्हा एकदा कुंदन गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल होताना पाहायला मिळेल. खूप सारं लेदर बॉल क्रिकेट या खेळाडूने खेळलंय. आताच्या 17 देखील आपण पाहिले. सकाळी 17 मध्ये एक लेदर क्रिकेटचा सामना खेळून हा खेळाडू आलाय आणि इथे टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा खेळण्यासाठी घरच्या मैदानावरती आणि घरच्या संघामध्ये तो दाखल होताना पाहायला मिळतोय. पहिला बॉल इथे भन्नाट वेग गोलंदाजीमध्ये पाहायला मिळालाय. बॅटची कडा घेऊन चेंडू वेस्टर्नच्या पाठीमागे गेला. एक सिंगल त्या ठिकाणी आली. वेदांत टिळेकर चेंडूला कव्हर करेल आणि देवांग आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये चेंडू कव्हर करतोय आणि तिथे मात्र एक सिंगल येते. सिंगलच्या माध्यमातून संघाचा धावफलक पुन्हा एकदा वाढेल. 23 धावा 23 रन्स. लॉस ऑफ 0 विकेट्स. 17 चेंडू शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी 27 ची गरज. 17 चेंडू 27. स्पीडअप करणं गरजेचं आहे. विनंती आहे क्षेत्ररक्षण तुम्ही सजवताय. क्षेत्ररक्षणामध्ये देखील फेरबदल करताय परंतु वेळ वाचवणं तितकंच गरजेचं आहे. वेळ वाचवा. सतरा चेंडू 27 धाब्यांची गरज. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज कुंदन डावपुरी हाताने मारा करतोय. वॉटर बॉल. काय बॉल मैदानाच्या आतमध्ये पडलाय. कौतुक करावं लागेल गोलंदाजाचं. खोलवर टप्पा डॉट बॉल येतोय. पंचांकडे अपील देखील केली जाते. ही ओळख आहे या खेळाडूची. कमीत कमी उंची कमीत कमी वय परंतु क्रिकेटमध्ये खूप मोठी उंची गाठली आहे. कुंदन मॅन फ्रॉम देहू. काय गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये करतोय. हा जर चेंडू तुम्ही पाहिला ना तर अगदी यष्टनच्या आणि चेंडू पासून फक्त एक मुंगी जाईल एवढी जागा असेल. इतका चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये पडलाय. फुलटॉस होता. आडव्या बॅटने खेळलाय आणि मयूर बालघरे जशास तसं प्रत्युत्तर देतोय. दाखवून देतोय टायगर अभी जिंदा आहे. षटकार.
फटका असा धुवाधार हा गेला षटकार मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम परंडवाल यांचा दणदणीत षटकार. आणि आपण पाहतोय थोडासा खराब चेंडू आणि त्यावरती आक्रमण सातत्याने चढवलंच जाईल, कारण माबळ तालुक्यातील आक्रमक फलंदाज आहे मयूर बालघरे. आज संपूर्ण प्रेक्षक वर्गाच्या नजरा या खेळाडूवरती आहेत. त्याचं नाव आहे मयूर बालघरे. काय कामगिरी करेल या मैदानावरती. 15 चेंडू शिल्लक आहे, 21 धाब्यांची गरज, कारण 29 धाबा धावलकावरती नोंदवल्या गेल्या. नेक्स्ट बॉल. हो, हा बॉल आता आपण पाहतोय अचूक टप्पा, तिखट मारा केलाय, वेगावरती स्वार होऊन गोलंदाजी करतोय कुंदन. काय चेंडू मैदानाच्या मध्ये पडलाय. एक तेरी एक मेरी सातत्याने पाहायला मिळते. एकीकडे फलंदाज एकीकडे गोलंदाज. प्रेक्षक वर्गाचं मन जिंकतंय कोण. एका बाजूला बॅट्समनने षटकार मारलाय तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळतोय. कमबॅक. पुढचा चेंडू आहे, फुल टॉस होता, परफेक्ट मिडल ऑफ द बॅट होऊ शकला नाही. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी डायरेक्ट हिट तर होऊ शकली नाही आणि कलेक्शन देखील झालं नाही आणि बॅट्समन सेफ आहे. डॉट बॉल तर नक्कीच आला. आता 13 चेंडू शिल्लक आहेत आणि मॅच जिंकण्यासाठी 21 धावेची गरज. 13 चेंडू 21. काय कामगिरी मैदानामध्ये केली जाईल हा चेंडू महत्वपूर्ण आहे. या चेंडूवरती समीकरण अवलंबून आहे. हो, इथे काय बॅटची कडा टिपलाय झेल आणि मयूर बालघरेचा संपवला खेळ. फलंदाज बाद. चला नवीन बॅट्समन लवकर चला. टीम मीटिंग बंद करा आणि मैदानाच्या मध्ये नवीन फलंदाज दाखल होताना पाहायला मिळेल. अमोल जाधव. मयूर बालघरे आपण पाहतोय इथे मैदानाच्या मध्ये बाद होताना पाहायला मिळालाय. 12 चेंडू आणि 14 धावा त्यानं बनवल्यात. 2 षटकार त्याच्या माध्यमातून आपण मैदानामध्ये पाहिलेत आणि बॅटची हलकीशी कडा आणि त्याच्यानंतर टिपलेला झेल मैदानामध्ये पाहायला मिळालाय. फलंदाज झालाय बाद. मयूर बालघरे परतलाय. नवीन फलंदाज अमोल मैदानाच्या मध्ये दाखल होताना पाहायला मिळालाय आणि आता गोलंदाजीच्या मार्गवरती पुन्हा एकदा देवांग टिळेकरला आमंत्रित केले. देवांग टिळेकर जर पाहिलं गेले तर हा देखील आता मावळ तालुक्यामध्ये चर्चेमध्ये राहणारा हे नाव आहे. अलीकडच्या काळामध्ये आपण पाहतोय भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाजी करत असताना सातत्याने तो पाहायला मिळतो. कुंदन आणि त्याच्या बरोबरीला जर पाहायला गेलं तर देवांग टिळेकर, ही 2 नावं आता अलीकडच्या काळामध्ये खूप चर्चेमध्ये आहेत. अमोल जाधव यांच्यासाठी पारितोषिक येते. अक्षय जाधव त्यांच्याकडून पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार जर खेळले तर 1000 रुपयांचं पारितोषिक. परंतु मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय ऑन स्ट्राईक खेळण्यासाठी लकी संघाचा लकी चॅम्प ठरेल का. 6 चेंडू 12 धावसंख्येवरती कामगिरी करतोय. 12 चेंडू 21 धावांची गरज मॅच जिंकण्यासाठी. दोन्ही रायझिंग स्टार एकमेकांच्या विरोधात. आडव्या बॅटने खेळायचा होता. इथे पंचांकडे अपील केली जाते. अपील मैदानाच्या आतमध्ये स्वीकारेल की फेटाळली जाईल. आणि इथे मैदानाच्या मध्ये अपील फेटाळली जाते. बॉल डॉट आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. डॉट बॉल त्या ठिकाणी आलाय. हो, हा बॉल बॅटची कडा घेऊन यष्टांच्या पाठीमागे पुन्हा एकदा गेला आणि मैदानाच्या मध्ये आपण पाहतोय वाईट चेंडूशी थोडीशी छेडछाड करताना पाहायला मिळालाय लकी. परंतु मैदानाच्या मध्ये जर पाहायला गेलं तर आता 10 चेंडू 21 धावांची गरज. चेंडू शिल्लक आहे 10. सामना जिंकण्यासाठी 21 चेंडू 21 धावांची गरज. 10 चेंडू 21 धावा. 10 चेंडू. शॉर्ट पिच होता आणि लकीच्या बॅट मधून हा आलाय फटका सीमारेषेच्या बाहेर. वन ऑफ द बाहुबली स्ट्रोक और याला का चरण षटकार. फटका असा धुवाधार हा गेला षटकार मिस्टर परफेक्ट मेन्सवेअरचे प्रोप्रायटर कुमार ऋषिकेश हनुमंत पवार व माननीय अक्षय काळूराम.
नक्की मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय 2 चेंडू डॉट आले, परंतु त्यानंतर तिसऱ्या चेंडूवरती षटकार खेळून काढलाय. तुम लाख कोशिश करो हमें रोकने की, हम जब भी मैदान में उतरेंगे दुगनी रफ्तार से निकलेंगे. लकी फिर से एक बार तयार. इथं मिस टाइम स्ट्रोक आहे. चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब आणि तिथे बॅकअप केलाय. एक सिंगल त्या ठिकाणी येताना पाहायला मिळते. हे मावळचं फ्युचर आहे. हे मावळचं फ्युचर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं. एका बाजूला लकी, दुसऱ्या बाजूला देवांग. 10 चेंडू 19 धाव संख्येवरती लकीला आपण पाहिले. आता संपूर्णपणे जबाबदारी आहे अमोल जाधवच्या खांद्यावरती. 8 चेंडू 1 आणि 14 धावेंची गरज. 8 चेंडू 14. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल? 8 चेंडू 14 धावेंची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. एका बाजूला अनुभव, दुसऱ्या बाजूला आक्रमकता, नाविन्य. काय मैदानाच्या आतमध्ये घडेल? चला मॅच चालू करून घ्या. पुढचा बॉल, पुढचा चेंडू आहे अमोलसाठी. अमोल जाधव पुन्हा एकदा अंशलेख तयार. पहिला बॉल बॅटची कडा घेऊन यष्टांच्या पाठीमागे गेलाय. खराब क्षेत्ररक्षण. 1 धाव त्या ठिकाणी आपण पाहतोय अगदी हळूवारीत्या पळून पूर्ण केली जाते. एका आणि एका धावेला खूप सारं महत्व दिलं जात आहे. खराब चेंडूवरती आपण पाहतोय चौकार षटकार खेळले जात आहेत, तर चांगल्या चेंडूला सन्मान देण्याचं काम या ठिकाणी केलं जात आहे. एका आणि एका धावेला देखील खूप सारं महत्व दिलं जात आहे. प्रत्येक धाव ती धावफलकावरती काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल, कारण थेंबे थेंबे तळे साचे, बूंद बूंद से बनता है सागर आणि क्षणाक्षणाने बनतं युग. 7 चेंडू 13. 7 7 बोले तो 7 निभाना, 7 बोले तो 7 चलना. 7 चेंडू 13. हो, इथे काय यशच्या बुधवस्त. यू मिस, आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज बाद. अपनी यारी में दम ना समझना तू कम. गोलंदाजाला मिळाली शानदार भेट. ही आहे मिस्टर परफेक्ट मॅन. थँक्यू. तर इथे आपण पाहिलेलं की मैदानाच्या आतमध्ये बाद होताना पाहायला मिळालाय आणि नक्कीच आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. चला फिल्डिंग लावून घ्या. टीम मीटिंग बंद करा. कॅप्टन, फिल्डिंग करणाऱ्या टीमचा कॅप्टन विनंती आहे, वेळ वाया घालवू नका. शेवटचे आता 6 चेंडू सामना जिंकण्यासाठी 13 धावेंची गरज. 6 चेंडू 13. काय कामगिरी मैदानाच्या आतमध्ये केली जाईल? कोणत्या गोलंदाजावरती विश्वास दाखवलाय? पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती आमंत्रित केलंय कुंदन. कुंदनला आपण पाहतोय या ठिकाणी पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्गवरती आमंत्रित केलंय. 6 चेंडू 13 धावेंची गरज मॅच जिंकण्यासाठी. मॅच ऑन. काहीसा सोपं, काहीसा अवघड असं आव्हान आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये. 6 चेंडू 13. चला सामना चालू करून घ्या, वेळ वाचवा. 6 चेंडू 13 धावेंची गरज आहे. पुढचा चेंडू आडव्या बॅटने उडवलाय. मी आहे मावळचा बुम बुम. मैदानाच्या आतमध्ये दाखवून देतोय अमोल जाधव आणि खेळलाय बिग हिट. षटकार. आणि मैदानाच्या आतमध्ये आक्रमण, हल्ला सातत्याने चढवला जातोय. कुंदन वरती केले आक्रमण. मैदानाच्या आतमध्ये पहिल्या चेंडूवरती केले स्वतःचे इरादे स्पष्ट. खेळलाय षटकार. आणि 5 चेंडू शिल्लक आहे. 7 धावेंची गरज. 5 चेंडू 7. क्या होगा, क्या हरने वाला है? 5 चेंडू 7 धावेंची गरज सामना जिंकण्यासाठी. 7 द्यावी लागेल, 7 निभवावी लागेल कुंदनला. हा चेंडू शॉर्ट पिच होता. इथे टप्प्यात आलं की कार्यक्रम केला जातो. हे अमोल जाधव पुन्हा एकदा दाखवून देतोय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर बिग हिट षटकार. आता सामना बरोबरीमध्ये सुटलाय. सामना जिंकण्यासाठी 4 चेंडू 1 धावेची गरज. 4 चेंडू 1. आयुष्यात स्वतःला कधी उद्ध्वस्त होऊ देऊ नका, कारण लोक ढासळलेल्या घराच्या विटा देखील सोडत नाहीत. संकटावरती अशा प्रकारे तुटून पडायचं की जिंकलं तरी इतिहास आणि हारलो तरी इतिहासच घडला पाहिजे. इतिहास घडवण्यासाठी मैदानाच्या मध्ये 2 टीम आपण पाहतोय, परंतु आता 4 चेंडू आणि 1 धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी. चला वेळ वाचवा.
वेळ वाचवा. 4 चेंडू एका धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. काय कामगिरी मैदानामध्ये केली जाईल? कुंदन मध्ये देखील ती ताकद आहे, क्षमता आहे मॅच जिंकून देण्याची. परंतु पहिल्या 2 चेंडूवरती षटकार आलेत. चला विनंती असणार आहे वेळ वाचवा. 4 चेंडू एका धावेची गरज मॅच जिंकण्यासाठी आहे. 49 धावा धावफलकावरती नोंदवल्या गेल्यात. 4 चेंडू 1. शेवटचा चेंडू आणि पुन्हा एकदा कट कॉपी पेस्ट. चेंडू पुन्हा एकदा गेला सीमारेषेच्या बाहेर आणि ते सामना जिंकलाय नॉटी बॉय चिंचोली संघ. विजयी संघाचं अभिनंदन. चला टॉस या ठिकाणी केला जातोय आणि संदीप भाऊ आपल्या हस्ते टॉस या ठिकाणी केला जातोय. या स्पर्धेचे मुख्य आयोजक संदीप भाऊंच्या हस्ते टॉस आपण करतोय. चला विनंती असणार आहे दोन्ही संघाचे कॅप्टन चला टॉस करण्यासाठी. अमोल भाऊ आणि इथे टॉस केला जातोय. आयोजक कमिटी आपण पाहतोय या ठिकाणी आहे संदीप भाऊ आणि त्यांच्या